पशाला या अवस्थेत बघून मला एक डायलॉग आठवला, फेरा जर फिरला ना काही होऊ शकतं, तशी पशाची हाल झाली. त्याला वाटलं आता मला उचललंय माझी हवा बिया होईल, जसा पाडला ना खाली त्याला 2 मिनिटं काही सुधरत बी नव्हतं. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि आणि आपल्या व्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. या पायऱ्या चढताना आमचा पार जीव गेला होता. 30 सेकंदाच्या राईड साठी आम्हाला 15 मिनिटं वर चढावं लागायचं. मुकादमन मी कोणत्या राईड मध्ये बसलो, इतकं जोरात उचलायचो ना आपटायचो ना, म्हटलं परत मुकादमच होते, या राईड मध्ये बसणारच नाही. इकडे खजिनदाराच्या नाकात पाणी गेलं का तोंडात पाणी गेलं हेच कळत नव्हतं. टूपच खालून सरकून गेली. इकडे आमच्या टोळीनं रस्ता जाम करून टाकलाय. यांना कोणी ट्रॅफिक हवालदार पण नाही दामटून काढायला. प्रशांत शेटचं निवांत चालू होतं. 2-2 ट्यूब घेऊन बसले होते. म्हटलं मजा आहे तुमची. आता सगळं खेळून झाल्यानंतर इकडे समुद्र सारख्या लाटा चालू झाल्या. म्हटलं लाटात कोणाला तरी फेकावा. त्यातल्या त्यात पहिला नंबर पशाचा झाला. त्याला बी जाणं काय होतंय काय नाही. या तिघांनी तर डायरेक्ट वरात डान्स चालू केलता. बाबा बघा ना कसा नाचतोय. तिकडं शिब्यात डायरेक्ट झोपून गेलता आणि शेट डायरेक्ट उभ्याना नाचत होते. त्यांना म्हटलं मी जर नाचायला लागलो नाही पाणी डायरेक्ट उमदळण. पशाचा नंबर झाल्यानंतर विशालचा नंबर आला, पण विशालची एवढी भयानक खाल केली ना, नाद नाही करायचा. बंटी शेटने असा उचलला ना असा आपटला, त्याच्या डायरेक्ट घाणशात झालत्या. तिकडून लगेच मायऱ्यानं उचलला आणि परत आपटला. त्याला मनातल्या मनात वाटत असं कुठून अक्कल आली आणि या पोरांसोबत फिरायला आलो. इकडे टोळी काय त्याला सोडतच नव्हती, नुसता धरायचा नुसता आपटायचा. हे पाण्यात बी WWE खेळायला लागलेत. मायऱ्यानं डायरेक्ट जॉन सीना शॉट दिला त्याला. तिकडून उचलला तर लगेच बंटी शेटनं खाली फेकला. त्याच्या अशा घाणशा झाल्या ना परत काय तो येत नसतो आमच्यासोबत. आमचा विशाल बाळ पाण्यात आपटू मोकार थकला होता. त्याला म्हटलं पोटभर जेव, अनलिमिटेड आहे, काही विषय नाही. पशात असा लाजतोय जणू काही 2 दिवसांनी त्याला पाहुणेच पाहिले येणार आहे. चला मग काय पब्लिक, आम्ही तर जेवण करतो, तुम्ही तर लाईक आणि फॉलो करून घ्या.